मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. दत्तगुरु महाराज श्री स्वामी समर्थांची पालखी शेवटी मंदिराजवळ आली. डोलकी वाजून वाजून पोरग इतकं जाम झालं, भरेल पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. पाणी संपस तर पोराने तोंडात ग्लास लावून धरला. जनता विद्यालय नायगाव या शाळेच्या मुली नदीच्या पुलावरून चालल्या होत्या. राम राम मंडळी, आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आमच्या गावच्या मारुती मंदिराजवळ पालखी आल्यावर जनता विद्यालय नायगाव या शाळेतील मुलींचं लेझिम खेळणं चालू होतं. आला का तुम्हाला लेझिमचा आवाज? आमचा सौरभ दादा आणि त्याचे मित्र काय एवढं महत्वाचं बोलत होते ते मला काही समजाना. या व्हिडिओ मध्ये बबन भाऊ लोकरे आणि मी कसा दिसतोय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. दत्त महाराज यांची पालखी आता पोहोचली होती काशियाच्या मंदिराजवळ. सालाबादाप्रमाणे दरवर्षी दत्त जयंती निमित्त पालखी गावातून वाडीतून प्रत्येक गल्लीतून, आता पालखी सानप गल्लीतून नदीच्या पुलावरून वरती आली. वरती येता येता योगेश भाऊ माझ्याकडेच पाहत होता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हातारा बायांना पूल चढता चढता नाकी नऊ आले. पोरी लेझिम खेळून खेळून एवढ्या थकल्या होत्या. इथे या पोरींनी एवढी गर्दी केली, मी म्हणलं नेमकी काय भानगडे. म्हणून मी जवळ पाहायला गेलो. सौरभ दादा तिथे चॉकलेट वाटत होता. चॉकलेट खाल्ल्यावर पोरी एवढ्या खुश झाल्या, मला दोन दोन बोटं दाखवायला लागल्या. तुमच्याशी बोलायच्या नादामध्ये पालखी मंदिराजवळ आली. दत्त मंदिराच्या समोर मंडप बांधलेला होता. पालखी आतमध्ये जायच्या आधी मी मंदिरात गेलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तोपर्यंत पालखी आतमध्ये आली होती. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पार्ट 3 पाहण्यासाठी मला फॉलो करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.